रोज जेवणात भातासोबत तूर डाळ आणि मूग डाळीची आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या प्रकारे मसूर डाळीची आमटी नक्की करून बघा. तर एक वाटी मी मसूर डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये ती डाळ घालून घ्यायची. त्यात लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आता त्यात हळद, थोडंसं हिंग आणि 1 चमचा तेल घालून 1 शिट्टीमध्ये छान शिजवून घ्यायची आहे. डाळ छान शिजल्यानंतर आपल्याला इथं लसूण आणि जिरे ठेचून घ्यायचे आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यात मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. मग एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान परतत आला की त्यात थोडंसं एक मिरची उभी चिरलेली आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. जे लसूण आपण ठेचून घातलेलं होतं ते पण फोडणीत परतून घ्यायचं आहे. आता एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून हलकासा परतून घ्यायचा आहे. नरम झाला की मग त्यात आपण शिजवलेली डाळ घालून घ्यायचं आहे.